हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे तुळशी विवाह आणि तुळशी विवाहाचीच तयारी चालू आहे माझी. आणि दरवाजा उघडला की ह्या सगळ्या बाहेर येतच विहीणपरी, त्यामुळे इथं दरवाजा मी लावून घेतला बाहेरून आणि फरशी सगळी पुसून घेतली. तर मुद्दाम मी सकाळी फरशी पुसली नव्हती, कारण संध्याकाळपर्यंत परत धूळ येते, त्यामुळं मग म्हटलं संध्याकाळी पूजेच्या आधीच फरशी जी होती तर ती पूर्ण क्लीन करून घ्यायची. तर हा आमचा पूर्ण घरासमोरचा जो एरिया आहे तर तो आता मी क्लीन करून घेते. तर याआधी मी तुळशीला साडी नेसवली नव्हती, पण यावर्षी म्हटलं नेसवायची. तर तुळशीचं झाड म्हणजे रोप हे जे आहे तर ते ह्या कुंडीमध्ये आहे आणि ह्याच्यातच गवती चहा पण आहे, तर त्यामुळे ते दोन्ही आहेत. आणि आता वेगवेगळ्या कुंड्या लावायला एवढा स्पेस नाही आहे, जागा नाही आहे जास्त, कारण बाल्कनीमध्ये आहे गॅलरी मोठी, पण तिथं ठेवता येत नाही, कारण मग ते झाड वगैरे सगळे तोडून ठेवते. तर त्यामुळे हे फक्त बेडरूमच्या गॅलरीत जेवढे विंडोमध्ये जेवढे बसतील तर तेवढेच कुंड्या ठेवायला येतात आम्हाला. त्यामुळे मग हे एकामध्ये 2 झाडं असे 4-5 कुंड्या आहेत, तर त्याच्यात 2-3 झाडं एकातच लावलेली आहेत मी. तर असं आता इथे मी साडी नेसून घेते. त्यानंतर मग लगेच इथं रांगोळी काढायला घेतली मी, कारण दोन्ही दिवाळी वगैरे सण गेले, दसरा, पण रांगोळी काढायला मला जमलंच नाही. त्यामुळे मी आज नैवेद्याच्या पण तयार नाही केलेली, आधी डायरेक्ट बाहेरचीच तयारी करून घ्यायचं म्हटलं, म्हणून आधी रांगोळी काढायला इथं बसले मी. आणि सुरुवातीला खूप कन्फ्युजन झालं, कारण मी इथं रांगोळी बघून नव्हते काढत, कारण समोर अशी बघून जर रांगोळी काढली ना मग मला पटपट येते. ही मागच्या वेळी काढली होती तर तशीच अशी मी आठवून काढत होते, त्यामुळे फक्त शेप देताना थोडासा वरचा प्रॉब्लेम आला. मग नंतर छान जमली रांगोळी, म्हणजे मला तरी असं वाटतंय. तुम्हाला पण सांगा जर आवडली तर कमेंट करून नक्की. आणि मग रांगोळीलाच थोडेसे एक 10-15 मिनटं गेले. त्यानंतर मग माझं सगळं आवरलं आणि मग इथं सगळ्या आधी दिवे आतमध्ये बाहेर सगळीकडे लावून घेतले, कारण आता उद्यापासून तर नाही लावायचे, म्हणून मग आधी दिवे लावून घेतले सगळीकडून. आणि मग पूजेची तयारी चालू केली. तर पूजेला सामान आज नीट सगळं जमलं नव्हतं, म्हणजे नीट भेटलं नव्हतं. जे ह्यांनी काही आणलं होतं मनाने तेवढंच सामान होतं, बाकीचं काय जेवढं होतं तेवढंच मग पूजा मांडली मी, कारण फळं वगैरे पण नव्हती, विड्याची पानं वगैरे पण आणली नव्हती. मग त्यामुळं मग जसं जमलं तसं मग मी इथं पूजा वगैरे केली. तर या कलशामध्ये मी अक्षदा आणि पैसे आणि सुपारी आधीच घालून आणले होते, स्वस्तिक पण काढलं होतं वरती. आणि आता हे नारळ वगैरे ठेवून इथं ते एका गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर नाही आणली, कारण रात्रभर पूजा बाहेर ठेवायची, म्हणून फक्त इथं सुपारीचीच असं बाप्पा म्हणून पहिली सुपारी त्यांची आणि दुसरी सुपारी ठेवणार होते मी शालिग्राम म्हणून, किंवा मग श्रीकृष्णासोबतच लावतात लग्न मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. तर आता इथं तुळशीची तयारी केलेली, फक्त हार वगैरे घातला आणि सगळीकडून फुलं जी होती तर ती ठेवली.
थोडंसंच असं छोटंसंच केलं डेकोरेशन, पण ह्याच्यात बराचसाच वेळ गेला कारण मुली ह्या सारख्या व्ही आणि परी अधूनमधून फक्त त्रास देत होत्या इकडून तिकडून. मला तर भीती वाटत होती पूजा पण ठेवतात का नाही, त्यामुळे खूप वैताग आलेला. असं वाटत होतं की परत का करायला घेतली पूजा. पण कशी तरी पूजा झाली आणि त्या मंगलाष्टकात आम्ही लावल्या होत्या मोबाईलवरती आणि आम्ही थांबलो होतो. पण विहीचं इकडून तिकडं असं चालच होतं, त्यामुळं मग मी तर फक्त आहे याच्यातून 2 अक्षदा होऊन दिल्या आणि लगेच मग पाया पडल्या आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतला.